नमस्कार मंडळी, स्वागत आहे टेस्ट सूत्रामध्ये। आज आपण बनवणार आहोत खानदेशी स्पेशल पुडाची पाटोडी। एकदम झणझणीत, मसालेदार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुटत नाही अशी परफेक्ट पाटोडी। ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। चला तर मग लगेच सुरू करूया। पुडाच्या पाटोड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी डाळीचं पीठ, 1 छोटी वाटी गव्हाचं पीठ, अर्धा चमचा मसाला, 1 चमचा चटणी, 1 चमचा खसखस, खोबरं किसलेलं, कांदा बारीक कापून तो भाजून घेतलाय, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि लसूणची चटणी। आणि रस्सा बनवण्यासाठी 1 कांदा, थोडं खोबरं भाजलेलं, कोथिंबीर, 1 चमचा चटणी, अर्धा चमचा मसाला, हळद आणि हा दुसरा एक काळा मसाला आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा छोटा तुकडा। आता आपण पाटोड्यांचं पीठ घेरून घेऊ। एका पातेल्यात मी थोडंसं तेल टाकते, थोडी मोहरी, जिरे आणि लसूणची चटणी काढून ठेवलेली होती ती टाकते। मिक्स करून घेते। 1 वाटी पीठ घेतलेलं आहे, त्यात 1च वाटी पाणी टाकायचं। अजून लागलं तर पाणी गरम करून ठेवायचं एका बाजूला। त्यात थोडंसं मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि कापलेली कोथिंबीर पण टाकायची। आता पाण्याला उकळी आलेली आहे, त्यात मी हे डाळीचं पीठ टाकते। कमी गॅस करून घ्यायचं तेव्हा। त्यानंतर 1 छोटी वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आणि असं ते पीठ पसरवून द्यायचं। एका चमच्याने असे टोचे पाडून द्यायचे। आता हे पीठ टाकल्यानंतर थोडं 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। हे बघा 5 मिनिटं झालेले आहेत। असं पाणी वरती आलेलं आहे, असं पाणी वर येऊ द्यायचं, त्याच्याने पीठ चांगलं वाफवलं जातं। आता मी एका लाकडी रवीने ते पीठ घेरून घेते। पूर्ण घेरत राहायचं गुठळ्या मुळेपर्यंत। हे बघा, घेरताना मला थोडं पाणी कमी वाटतंय, मी अजून थोडं पाणी टाकते त्याच्यात। आता हे घेरून झालेलं पीठ मी 5 मिनिटांसाठी झाकून ठेवते। तोपर्यंत मी हा मसाला काढलेला होता पाटोड्यांना लावायचा, तो मिक्सरवर बारीक करून घेते। पाटोड्यांना लावायचा मसाला मी मिक्सरवर थोडा जाडसर वाटून घेतलेला आहे। तो आता एका कढईमध्ये तेल टाकून थोडासा तळून घेते। त्यात थोडं मीठ टाकते आणि थोडीशी हळद टाकते आणि कोथिंबीर पण टाकते। हे बघा, आपलं हे पाटोड्यांचं पीठ वाफवलं गेलेलं आहे। आता मी ते काढून पाटोड्या बनवून घेऊ। ते पीठ आपण आता एका पिशवीमध्ये टाकून चोळून घेऊ। मी त्या पिशवीला तेल लावलेलं आहे, त्याच्यात पीठ टाकते आणि चोळून घेते। काही बारीक गुठळ्या वगैरे असतील तर ते चांगलं एकसारखं होऊन जाईल।
दुसरी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली होती मी, अशी कापून घेतलेली आहे. आता त्यात त्या पाटवड्या लाटून घेते. पीठ छान चोळलं गेलेलं आहे. त्या पिठाची अशी पातळ पोळी लाटून घ्यायची आणि आता आपण त्याच्यावर मसाला लावू. हा मसाला असा सगळा पोळीला लावून घ्यायचा. हा सगळा मसाला लावून घेतलेला आहे मी त्या पोळीला. आता वरून मी खोबऱ्याचा किस, खसखस आणि कोथिंबीर मिक्स करून ठेवलेली आहे. आता वरून ते टाकून द्यायचं. त्यानंतर त्या पोळीची वडी करायची अशी. इथे पण थोडा मसाला लावायचा. खसखस, खोबरं आणि कोथिंबीर पण लावायची. आता आपण त्या पाटवड्या कट करून घेऊ. आपण कोणत्या पण शेप मध्ये कट करू शकतो. हे बघा किती छान पाटवड्या तयार झालेल्या आहे. हे बघा आपल्या पुडाच्या पाटवड्या तयार झालेल्या आहे. आता आपण भाजी करून घेऊ. गॅसवर एक कढई ठेवलेली, त्याच्यात तेल टाकते आणि थोडंसं डाळीचं पीठ भाजून घेते भाजीला घट्टपणा येण्यासाठी. तो मसाला काढून ठेवलेला तो मिक्सरवर मी बारीक करून घेतलेला होता. तो मसाला आता भाजून घेते. हे बघा आपला मसाला भाजला गेलाय, छान तेल सुटलेलं आहे. आता मी आधीच गरम करून ठेवलेलं पाणी भाजीत टाकते. थोडंसं अजून भाजून येते तो मसाला. हे बघा आपला मसाला चांगला भाजला गेलेला आहे. आता मी त्यात गरम केलेलं पाणी टाकून देते. ही भाजी मी 2 व्यक्तींसाठी करते, त्या अंदाजाने पाणी टाकून घ्यायचं. भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची. 5 मिनिटं उकळू द्यायची भाजी. तर अशी बनते आपली पुडाची पाटोडी. एकदम झणझणीत, मसालेदार आणि खूपच चविष्ट. ही पाटोडी इतकी छान बनते की एकदा खाल्ली तर पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. आणि व्हेज खाणाऱ्यांसाठी तर हा एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या परिवारासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. अशीच अजून भन्नाट रेसिपीसाठी टेस्ट सूत्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.